हॅलो गाईज, तर आज मी बनवणार आहे कच्च्या केळीचे फ्राईज आणि अजून काहीतरी असं वडीसारखं काहीतरी, पण असंच क्रंची, असं तिखट वगैरे नाही. म्हणजे मला नावच माहीत नाही त्याचं मी काय बनवणार आहे. ते बनवणार आहे यूट्यूबवर पाहून. कच्च्या केळीची आधी बनवणार होते त्याचं मी बनवून पाहणार आहे. पाहू आता कसं होते, खायच्या लायक होते का नाही होत. आणि अजून एक सरप्राईज आहे की लाईटच नाही आहे आज. आणि विशेष म्हणजे लाईट येते नाही अजून 2-3 तास. त्याच्यामुळं मी घरी न करता आता मावशीकडे जाते आणि तिकडे करते प्रयोग. तर मी आता आली आहे मावशीच्या घरी. आणि घरी लाईट नव्हती म्हणून आम्ही इकडेच जेवण करायला आलो. आणि एक सरप्राईज की इकडे पण लाईट नाही. एक नंबर काम झाले. तर आता आम्ही बनवणार आहे संबारो जेवणासोबत खायला. गुजराती संबारो मला तर आवडते. तर हा रेडी झालेला आहे आमचा गुजराती संबारो. याच्यात मिरची सांबार टाक ना मावशी थोडा. हे असं दिसते पण लय भारी लागते बा. तर आता आम्ही करणार आहोत जेवण. तर आपल्याकडे आहेत या 4 केळी. यातल्या 2 केळी आपण घेऊ उकळून. या 2 उकळून घेतलेल्या केळी याचे मस्त असे तुकडे केले. आता हे तळून घ्यायचे आणि मग थोडे दाबायचे, मग वापस तळायचे. A few moments later. तर ही डिश रेडी झालेली आहे. हे फ्राईज आणि हे टिक्की, आलू टिक्की सारखं, आणि हे उरलेला चुरा. आधी खायला होत ना. तर आपला प्रयत्न हा सक्सेस झालेला आहे. एक नंबर, एक नंबर. कशाचं आहे? कशाचं आहे सांगा आता. कशाचं आहे? सांगा कसं तिकट बनायचं. याचं काय ते काय म्हणतात त्याला, ते काय म्हणतात त्याला, ते नाव नाही आठवलं. फ्राईज. हा, कशाचं असते ते, रताळ. फेल. रॉंग आन्सर. इथं गळ्याचं, तू सांग. इथं गळ्याचं कशाचं बनलेलं आहे ते? व्हॉट इट इज मेड ऑफ? आलू नाही. बनाना. सही पकडे. चांगलं झालं का रे? म्हणून तो खबर. आणि यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की मी किती छान असं बनवलेलं होतं. खतम. तर मी आता मावशीच्या घरून आपल्या घरी आले. मी मस्तपैकी आता फ्रेश होते आणि करते गरम गरम चहा. याची आत्ता सकाळ झाली. चाय, गरम गरम चाय. तर गाईज मी आता जाणार आहे बापूला भेटायला, म्हणजे आजोबांना भेटायला माझ्या. मी काय असते ते, हां, भाऊबीजपासून भेटायला गेली नाही, त्याच्यामुळे मी आज जाणार. याला काय मधातच ब्रासलेट दाखवायचं आणि ब्रासलेट घेतलं ना. तर मुद्दाम भाऊनं घेतलेला आहे ब्रासलेट. त्याला भारी वाटलं एकदम. तर कसं वाटलं त्याचं ब्रासलेट कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचे मित्र तर सांगतीलच, काही विषयच नाही. तर आता मी जाणार आहे बापूकडे.
जोरात. तू होता तू तुझा भाऊ तू शिराशी तू होता तू फायदा ते तू शिता ते तू शांत पोती तू याच्या शिट्टी तू नाचा एती. संपला. संपला. अरे रे रे रे. हे पातळ मोठा दोन्ही हात मिळवले पण संपत नाही. हाव गड्या तोत्र्या. आता हातातून जाते हिंमत. हा. अरे अरे म्हण ना. आहा भाऊ पागल झाला रे भाऊ. आणि आता पळाला. खेळ रे. एक टाक एक. चिटिंग करायची नाही. अय भाऊ नाही हो. टिकून जा टिकून तत्काळ. दादू हाय. अरे दादू कर दादू कर ती मांजर आली मागून. मग आता तुम्ही राहिले पप्पी. अरे स्टेरिंग आहे पाय सरळ चाललं ठीक आहे. आता हालते तुमच्या गाडी. अरे बस बस. एका हाताने एका हाताने. बोटाने करून दाखवा आता. जाय. अरे नवीन वही येते कोरी. हे पोरांनी फाडली जाळली पाय. हे प्रभू हे हरी राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. आता वाजलेले आहेत रात्रीचे 10:30 फक्त. आणि आम्ही मामाच्या घरून घरी चाललो. पण इतकी डेंजर थंडी वाजू राहिली इथं. मग आम्ही घरी आलो तर भरपूर थंडी होती म्हणून मी आमच्या सोमोसाठी गरम पाणी केलं आणि त्याच्यात टाकलं टाक्यामध्ये. सोमो म्हणजे कासव. सोमो नावाचा कासव आहे आपल्याकडे. त्याच्यासाठी मी गरम पाणी केलं होतं. आणि ही आहे माझ्या मम्मीच्या हातची भाकर. उलटी कर. अरे उलटी कर ना एकदा. मग आम्ही मस्तपैकी गरम गरम जेवायला बसलो. इकडं बाहेर. अरे रे. नाही चवळी वगैरे आवडते. आपण कडधान्य आणू बरं. इतनी खुशी तर आता आमचं मस्तपैकी पोटभर जेवण झालं. पोटभर म्हणजे एकदम असं पॅकवालं जेवण नसते का तसं आलं. एक नंबर अशी भाजी बनवली होती मम्मीनं. खेकड्याची भाजी आणि भाकर. एक नंबर मजा आली. मस्त पोटभर जेवण केलं. आता मस्त झोप. टेन्शन नाही. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, सपोर्ट करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय. गुड नाईट.